या ट्रायल रनच्या दरम्यान असणार आहे। आणि मेट्रो 4 अ म्हणजे वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासरवडवली, गायमुख या अतिशय महत्त्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग या ठिकाणी आम्ही करतो आहोत। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जवळपास 35 किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो 4 ची आहे। त्यामध्ये 4 ची लांबी 32 किलोमीटर आणि 4 अ ची लांबी ही 2.88 किलोमीटरची एकूण 35 किलोमीटरची लांबी आहे। एकूण 32 स्थानकं याच्यामध्ये आहेत आणि जवळपास या ठिकाणी 16,000 कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येत आहेत। अपेक्षित आहे की दैनंदिन प्रवासी संख्या 13,43,000 हा पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे। याकरता मोगरपाडा येथे डेपोकरता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। जवळपास 45 हेक्टर जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो 4, मेट्रो 4 अ, मेट्रो 10 आणि मेट्रो 11 अशा सगळ्याच डेपो म्हणून त्या ठिकाणी एक मोठं काम होणार आहे। या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही 8 डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्त्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे। आणि पुढे हा मेट्रोचा जो 11वा मार्ग आहे जो वडाळ्यापासून तर CST पर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे। आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे। मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाचा टप्पा आज या ठिकाणी करतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। मी विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की हा टप्पा होण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला मोगरपाड्याला डेपोची आवश्यकता होती त्याकरता त्यांनी स्वतः लक्ष घालून अनेक अडचणी या डेपोच्या लँडमध्ये होत्या पण त्या अडचणी दूर केल्या आणि ती लँड, ती जमीन डेपोकरता मिळवून दिली। आमदार सरनाईक यांनी देखील या डेपोमध्ये विशेष प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण जी काही आपली मेट्रो आहे या मेट्रोला एक चांगला वेग आलेला आहे आणि मी ठाणेकर आणि मुंबईकर दोघांनाही विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत यातलं मॅक्सिमम काम आम्ही पूर्ण करू पण तरी काही काम मात्र हे 2027 पर्यंत जाईल। मात्र एकदा हा मार्ग झाला की ठाण्यापासून तर CST पर्यंत 58 किलोमीटरची सर्वात मोठी मार्गिका ही मुंबईकरांकरता, ठाणेकरांकरता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। मी याकरता MMRDAचं मनापासून अभिनंदन करतो। MMRDAने अनेक अडचणींचा सामना करत असताना देखील हे काम पूर्णत्वाकडे ते नेत आहेत आणि यापुढेही माझी अपेक्षा आहे की MMRDA अधिक वेगानं हे काम पूर्ण करेल। आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे कारण ही वडाळा ठाणे, वडाळा कासरवडवली